नमस्कार मित्रांनो, आज 23 ऑक्टोबर 2025 आपण पाहत आहेत डिप्रेशनने तीव्र रूप घेतलेले आहे। दोन्हीकडे बे ऑफ बेंगालमधील डिप्रेशन कोस्टल लाईन ऑफ आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या तटवर्ती येत आहे। तसेच अरेबियन सी मधले गोवा कोंकण कोस्टल लाईनकडे येत आहे। त्याच्यामुळे मध्य महाराष्ट्र हा जो मधला बेल्ट आहे त्याचा मोठा ट्रफ तयार झालेला आहे, जो साऊथ पेनिन्सुला इंडियापासून गुजरात या दिशेने डायगोनल दिसत आहे। आपण पाहू शकता पावसाची तीव्रता 23-24ला वाढत जात आहे, 25ला जास्तच वाढत आहे। जसं जसं बे ऑफ बेंगालमधलं डिप्रेशन कोस्ट लाईनच्या जवळ येईल तसे झालेले बाष्प पूर्ण पेनिन्सुलर रिजन इंडियन साऊथमध्ये घेत असल्यामुळे पावसाची तीव्रता जास्त वाढण्याची शक्यता आहे। आणि अरेबियन सी मधला जो डिप्रेशन आहे तो एकाच फास्ट फॉरवर्ड पुढे होत नसून एकाच जागी फिरत असल्यामुळे पावसाची तीव्रता वाढण्यात आणि वाऱ्याचा प्रवाह एकाच जागी जास्त वाढण्याची शक्यता आहे। आपण पाहू शकता 23-24ला जो पाऊस आहे तो क्युम्युलेटिव्ह शेवटला किती पाऊस अंदाज होईल हा शेवटच्या मॅपमध्ये दाखवलेला आहे। जो हा मधला पट्टा दिसत आहे तो जास्त तीव्रतेचा दिसत असून आपण पाहू शकता आपल्या लोकेशन प्रमाणे आपल्याला जे तीव्रता आहे ते आपण ओळखून घ्यावी आणि आपल्यास मदत असेल 24-25ला 23-24-25 पाहता 25ला इंटेन्सिटी खूपच वाढत आहे। मधला ट्रॅप जो आहे तो पूर्ण पावसाने भरलेला दिसत आहे। संध्याकाळच्या वेळेस पावसाची तीव्रता वाढत असून आपल्याला दिसत आहे भरपूर पाऊस असल्यामुळे आपण आपल्या मधला ब्ल्यू बेल्ट जास्त तीव्रतेचा आहे, यामधल्या बेल्टमध्ये दक्षता घ्यावी आणि कमेंट करावी। धन्यवाद।